गजापूर हल्ल्यातील बाधितांना आधार देऊन पुन्हा उभे करावे, पृथ्वीराज पाटील. विशाळगडाच्या पायथ्यावरील गजापूर गावातील मुस्लिम समाजातील लोकांवर नाहक हल्ला करून त्यांच्या घरांचे नुकसान करण्यात आले. या कुटुंबांना आधार द्यावा, त्यांना पुन्हा उभे करावे, अशी मागणी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे केली. याबाबतच्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांच्या पायावर उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या सर्व धर्म समभावाच्या विचाराने इथली वाटचाल होत आली आहे. डोक्यावरची टोपी आणि हातातील झेंड्याचा रंग पाहून इथे माणसात भेदाभेद कधीच होत नव्हता. गेल्या काही काळात राजकीय स्वार्थापोटी हे विष पेरण्यात आले. जाती धर्मात भिंती उभा करण्याचे पाप केले गेले. समाजासाठी हे घातक आहेच. मात्र एकसंध राज्य म्हणून महाराष्ट्राला चिंता वाटावी असे वातावरण तयार होताना दिसत आहे. बहुजन समाजातील आमची तरुण मुले या षडयंत्रात अडकत आहेत. बहुजन समाजाबरोबर गुण्यागोविंदाने नांदणारा मुस्लिम समाज त्यात भरडला जातोय. त्याचाच परिपाक म्हणजे विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात मुस्लिम समाजाच्या वस्तीवर झालेला हल्ला. तेथे घरांची नासधूस केली गेली. काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. हा प्रकार माणुसकीला शोभणारा नव्हता. विशाळगडावरील अतिक्रमण आणि त्याबाबतच्या मागण्या हा सरकारचा विषय आहे. सरकारने त्यात लक्ष घालून योग्य ती कायदेशीर धोरण राबवावे, त्याबाबत आमची हरकत नाही. मात्र कायद्याची पायमल्ली करून वस्त्यावर होणारे हल्ले समाजविघातक आहेत. यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि पुन्हा असे हल्ले होऊ नये याबाबत राज्य सरकारने खबरदारी घ्यावी. या कुटुंबांना आधार द्यावा, त्यांना पुन्हा उभे करावे. यावेळी बिपिन कदम, सनी धोत्रे, अजित शेख, प्रशांत देशमुख, अयूब निशानदार, समीर मुजावर, अल्ताफ पेंडारी उपस्थित होते.